शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे. भक्तासाठी प्रगटला, भक्तासाठी प्रगटला, भारत्यांचा बाह्यला, भारत्यांचा बाह्यला, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी, 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 भरोनी उरला चराचरी. जने म्हणे भक्तांसाठी, जने म्हणे भक्तांसाठी, जने म्हणे भक्तांसाठी, जने म्हणे भक्तांसाठी. वेळा झाला जग जेठी, 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 वेळा झाला जग जेठी. जने म्हणे भक्तांसाठी, जने म्हणे भक्तांसाठी, जने म्हणे भक्तांसाठी, जने म्हणे भक्तांसाठी. वेळा झाला जग जेठी, 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 वेळा झाला जग जेठी. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी, हरि गोपाल कुमाई जय, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार.
देवा हे देवा हे देवा हे देवा हे हृदय मंदिरी शोधोनी पाहे देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी भक्तासाठी प्रगटला भार त्यांचा किंवा त्यांचा भार वाहिला देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी जनी म्हणे भक्तांसाठी
जनी म्हणे भक्तांसाठी वेळा झाला जग जेठी देव नटला नाना परी भरोने उरला चराचरी महायोग पिठे तटे भीमरथा वरम पुंडरिकाय दातुन मुनींद्रिही समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परत ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननी देवांची मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या पायावरिया वारकरी संतांच्या वारकरी हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रथम ही गुरु को शीश नमावो हरिचरणों में ध्यान लगाओ मंगल भवना मंगल हरि द्रव छुट चरत अजिर बिहारी कहे विभीषण सुनो हनुमंता राम कृपा बिन मिले नहीं संता जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव बिनाही राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया
हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी हा हा हा. आनंद कंद सच्चिद आनंद घन भगवान भोलेबाबांच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांच्या चरणार विंदी सेवा समर्पित करीत असताना तुम्हा सर्वांच्या समोर जो अभंग म्हणून दाखवला विश्वभूषण हिंदुस्थानाचा नाक महाराष्ट्राचा वैभव पंढरपूर निवासी भगवान परमात्म्याचे लाडके निकटचे जवळचे असणारे भक्त संत शिरोमणी संत नामदेव महाराज त्या नामदेव महाराजांच्या दरबारामध्ये दाशीच्यांना मोलकणीच्या रूपाने धुणे भांडे करणारे आमचे संत जनाबाई त्या संत जनाबाईंचा 4 चरणांचा देवाचं अस्तित्व सिद्ध करणारा सुंदर असा बहुतेकांच्या परिचयाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग 4 चरणांचा संत जनाबाईंचा. आजच्या अभंगाच्या माध्यमातून संत जनाबाई देवाचं अस्तित्व सिद्ध करतात. अस्तित्व सिद्ध करणे अर्थात ओळख करून देणे. कोण कोणाची ओळख करून देऊ शकतो? ज्याचा आणि त्याचा पहिला जुना परिचय तो एकमेकांची माहिती देऊ शकतो. तुमचा माझा फारसा परिचय नाही, माझा अजून झालंय का नाही तुम्हाला माहीत नाही, किती वेळा झालं सांगता येणार नाही. माझं कोणत्या बँकेत अकाउंट आहे तुम्हाला माहिती आहे, तुमच्या अकाउंटला बॅलन्स आहे का डेबिट आहे मला सांगता येणार. तुम्हाला किती बायका आहेत मला सांगता येतील का? कधी सांगता येतील? जेव्हा तुमचा आणि माझा दाट संबंध येईल. मी तुमच्याबद्दल बोलतोय, माझ्या ते संत जनाबाई देवाच्या बाबतीत बोलतात, देवाची माहिती देतात, देवाची ओळख करून देतात. ते जनाबाईचा आणि देवाचा संबंध जवळच असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यांच्या मध्ये एक शंका असेल, महाराज जरी तुम्ही बरेच दिवसातून आमच्या गावात कार्यक्रमासाठी पहिल्यांदा आला असला, महिला संतांचा अभंग कीर्तनासाठी मध्यंतरी निवडलेला मी फारसा पाहिला नाही. कधीतरी क्वचित शांत करावा, व्यवस्थित असा स्पष्ट आलं पाहिजे, नाही ती व्हायब्लिंग नाही झालं पाहिजे. पंख्यामुळे होत आहे का? बंद करून टाक पंखा. विठ्ठल 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 असंही ते येताना जरा किडा घुसला डोळ्यात, ते हवा लागत पाणी गळत होतं. बरेच दिवसातून येण्याचा अवसर आला, मग 4-5 वर्ष झाले असतील आणि 4th-5व कीर्तन बी असेल. कीर्तन 5-6 झाले. रोहित छत्तीशी म्हटलं की मलाही जरा मुंग्या येतात थोड्याशा. जसं एखादी मुलगी माहेरी जाण्यासाठी आतुर असती, तसं रोहित छत्तीशी म्हटलं की माहेर आठवतं. ते जुनी लोक, नाव कोणाचीच माहिती नाही, नावं घरं कोणाची माहीत नाही, नावं कोणाची माहीत नाही, पण रोहित छत्तीशी म्हणलं का तो मंडप, ते मंदिर, ते सगळं डोळ्यापुढे येतं. याही वर्षी शिरसाट साहेबांचा पहिला फोन आला, ग्रामस्थांनी तिकून हे केलं, पटकन तिकून मी होकार दिला. गोरीदादांकडनं काही नाही नंबर घेतलेत. रोहित छत्तीशी रोडवरचं गाव. पूर्वी आल्टो गाडीपासून येतोय मी. पहिले आल्टो होती, नंतर बोलेरोची स्कॉर्पिओची. दरवर्षी मात्र तुमच्या इथं आलं तर नवीनच गाडी असायची, प्रत्येक वेळेस गाडी वेगळी असायची. हे मागेही बोललोय मी. आणि तुम्हाला हेही सांगितलं, मी आल्यावर दर्शनाला गेलो पहिले, इथं मागितलं ते मिळतं, फक्त मागणारा तसं म्हणजे जोडी भरते, मागणारी जोडी फाटलेली नसली पाहिजे. जोडी भरायला तो समर्थ आहे, फक्त मागता आलं पाहिजे. त्या पद्धतीने ते देणारा समर्थ बसलेला आहे. मी बरेच ठिकाणं फिरतो, बऱ्याच ठिकाणी कीर्तन करतो. इथं जी स्पंदनं भेटतात, भक्तीची स्पंदनं ज्याला आपण म्हणतो, ती इथं मिळतात. म्हणून मी चप्पल इथं काढली, बिन चप्पलातच गेलो तिकडे. मला वाटलं इथं मागत असं, पण थोडंसं लांब जावं लागलं. तिथे गेल्यावर वेगळं आगळं समाधान भेटतं. काही मंदिरं अशी आहेत आजही आपली, की त्या मंदिरात आजही असं वाटतं की आपण खरोखर तिथं म्हणजे चिपकून राहावं असं वाटतं. आणि ते स्थान या ठिकाणी गेली 39 वर्ष तुम्ही मंडळी या ठिकाणी सप्ताह करतात. महाराज पण महिला संतांचा अभंग 2 कारण, एक व्यावहारिक कारण आहे, दुसरं परमार्थ. मी पहिले व्यावहारिक कारण, सध्या राजकारण असेल, समाजकारण असेल, परमार्थ असेल, प्रपंच असेल, महिला मंडळ आपल्या खांद्याला खांदा आपल्या बरोबरीने उभे राहिलेले आहेत. राज्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना 50% आरक्षण दिलंय. जिथेच त्यांना स्थान भेटत नाही ते अतिक्रमण करायला लागलेले आहेत. म्हणजे परमार्थामध्ये सुद्धा महिलांनी अतिक्रमण करू नये, बळजबरी करू नये, म्हणून त्यांनाही परमार्थात तोलामोलाचं स्थान असावं. एखादा तरी अभंग महिला संतांचा अभंग असावा, म्हणून महिला संतांचे व्यावहारिक कारण. आता परमार्थिक अभंग लिहिला जनाबाईंनी, पण संकल्प नामदेव महाराजांचा आहे. महाराज संकल्प भजन करा सांगतो कसा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझ्या वारकरी संप्रदायातील 15-20 कुटुंबातली 15-20 संत एकत्रित, माणसं एकत्रित आली का चर्चा होते. फक्त काय माहिती आहे, वर्ण विषय हा वर्णन करण्यावर अवलंबून असतो. शेतकरी जमल्या का शेतातली चर्चा, पुढारी जमल्यावर राजकारणाची चर्चा, गायक जमल्यावर रागाची चर्चा, वादक जमल्यावर
बोलायची चर्चा, व्यापारी जमल्यावर धंद्याची चर्चा, सुना सुना जमल्यावर सासूची चर्चा. ज्याला काहीच उद्योग नाही, सगळ्या गावच्या रामभाऊ काही कळलं का नाही तुमचं? नाही अरे तो मागचा त्याचं काय काही नाही म्हणलं, त्याने विकायला काढले, तुला घ्यायचंय का? तंबाखूच्या पुढीला पोरं पैसे देत नाही, कशाला शायनिंग मारतो? जाऊ दे म्हणा, पैसे दिले काय करते? समोरच्याचं कळलं का? समोर अरे भाऊबंद तुझा, त्याचं काय काही नाही म्हणलं, त्याची पोरगी जावायने टाकून दिली, तुला नांदवायची का? आपण नको त्या गोष्टीला व्हॅल्यू देतो म्हणून आपल्या चर्चेला फारसं व्हॅल्युएशन दिले. पण आज संत चर्चा करतात. माझा दावा आहे, तुम्ही कोणत्याही संतांचा कोणताही ग्रंथ कधी उघडून पहा, संतांनी मानवाबद्दल बोललेलं तुम्हाला फारसं कुठं सापडणार. त्याचं कारण ते संतांना माहित आहे, मानवाच्या बाबतीत चांगलं बोललं दोष लागू शकतो, वाईट बोललं तरी दोष लागू शकतो. उदाहरण देईल मी. समजा एखादा माणूस माळ बीळ घालून बोक्का बेक्का लावून मस्त पुढे येऊन बसला वारकऱ्याच्या वेशात, माझ्यासारखा अनोळखी कीर्तनकार सहज बोलून जातो, या माणसासारखा सज्जन माणूस नाही. कशामुळे? वेशामुळे. आणि जर त्याचा नेमका हायवेला 2 नंबरचा धंदा असला, दोष लागणार की नाही? एखादा माणूस सज्जन आहे पण वेश होऊन तसं उगा असं रांगडगत बसलेलं डाकूसारखं, माझ्यासारखं तर बोललं की माणूस, पण तो माणूस जर धार्मिक असला तरी सुद्धा दोष लागू शकतोय. संतांना माहीत असल्यामुळे संत मानवाबद्दल बोलण्याची नाही. आता देवाविन आणि दुसरं सांगतो, वाईट वागणारा माणूस शेवटपर्यंत वाईटच वागेल असे गणित नाही. काही वाईट वागणारी माणसं कालांतराने सुधरू शकतात, चांगली वागणारी माणसं बिघडू शकतात. म्हणजे होतं 60,000 वर्ष झाडाचा पाला वरबडून खाणारे आमचे विश्वामित्र शेवटच्या क्षणी बिघडलेत. 1000 वर्ष तपश्चर्या करणारे परशर ऋषी, त्यांच्या चित्ताची दैना आमची झाडकी पत्ती आहे, ही चांगली वागत होती, नंतर बिघडली. काही बिघडलेली माणसंही सुधरू शकतात, असं काही नाही की बिघडलेली माणसं नंतर चांगली वाग होऊ शकत नाही. ज्या आजा मेळ्याने आयुष्यभर पापच केली त्याला शेवट विमान घ्यायला आलं. ज्या वाल्या कोळीने आयुष्यभर मर्डरच केली त्याचं नंतर इतकं पुण्य बदल की प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या 12,000 वर्ष अगोदर 100 कोटी श्लोकात रामायण लिहिण्याचं पुण्य त्याला प्राप्त. हे संतांना माहीत असल्यामुळे संत मानवाबद्दल बोलत नाही, चांगलं देवाबद्दल. वाईट निंदात वास्तू करावी करावी देवाची, मानवाची नाही. का? मानव कधी धोका देऊ शकतो हे संतांना माहीत असल्यामुळे माझ्या संतांचा विषय देवाबद्दल. आता देवाबद्दल बोलत असताना सगळ्यांची मतं सारखी असतील का? आता इथे बसलेल्यांपैकी तुम्हाला सगळ्यांना माझं कीर्तन आवडेलच असं गणित नाही. काहींना बिलकुल आवडणार नाही, काहींना खूप आवडेल, काहींना आवडेल नाही, त्यांना आवडेल. श्रवण बघते कर्तव्य म्हणून कीर्तन आहे. व्यक्ती तितका प्रकृती, साधं एक कुटुंब जरी असलं सगळ्यांची मतं सारखी नसतात. एक कुटुंबात सुद्धा बाप राष्ट्रवादीचा, आई काँग्रेसची, मुलगा भाजपचा, सून शिवसेनेची, नातू असला मनसेत जातो, झालीच ना चालली अजित गटात, झाला ना चालला शिंदे गटात. तर एकाच कुटुंबाची ही कंडिशन आहे. 15-20 कुटुंबातली 15-20 सगळ्यांची मतं सारखी कशी असतील? बाकीची म्हणायला लागली या जगतामध्ये कोणाला वटवायचं, कोणाला पाळायचं, कोण आंधळ, कोण पांगळ, कोण श्रीमंत, कोण ज्ञानी, कोण, ही सगळी सत्ता पर चाले हे शरीर. कवनाचे सत्य कोण बोलवी ते हरिबी न देखवी ऐकवी, एक वृक्षाचे पान हाले, एक भगवान परमात्मा सगळ्या जगात मोठा. बाकीचे म्हणले संत मोठा नाही, देव मोठा आहे. संत मोठे, देव मोठा, संत देव झाली दरादरी. तुम्हाला वाटतं आमच्यात होत नाही काय? राजकीय मंडळी तरी कधीतरी सत्तेसाठी कॉम्प्रोमाइज करू शकतात. राजसाहेब, उद्धव साहेब सुद्धा एकत्र यायला लागले, यायला लागले. अजून सांगता येत नाही. अजून मी संजय राऊत काढी टाकेल, भरोसा नाही त्याचा. हे काढ रे, नंतर करशील वाटोळ माझं परत. आमची वाट युट्यूबवाल्यांनीच लावली.
आमचं 4-5 मारा लोकांच्या अशा खोट्या ठोकल्यात युट्यूब वाल्यांनी. इंदुरीकर मी आम्ही जे बोलत होतो ना 7-8 केसेस झाल्या हो त्याच्यामुळं. माग तर माझी तडीपार व्हायची वेळ आली होती बोलण्यावरून. काय त्याच काढ नंतर बाळा, नाही तर तुलाच फटकून काढलं नंतर मी. विठ्ठल विठ्ठल हे युट्यूब वाले घरातले आहेत. काही असे युट्यूब वाले ते ओळखीचीच नाही, काही टाकून नंतर काढायला त्रास होतो त्याचा. युट्यूब वाल्यांनी सुद्धा काही भान ठेवलं पाहिजे, समाजाची व्यवस्था बिघडणार नाही. अशा काही गोष्टी पावसाला वाटतं, अशा काही गोष्टी आहे ना समाजापुढे येतील असं काही टाळत जा तुम्ही. म्हणजे माझंच नाही, कोणत्याही महाराजाचं टाळत जा. अवघड कंडिशन आहे. एकच कुटुंबात जर ही कंडिशन 15-20 कुटुंबातले पण सगळ्याची मत सारे बाकीची म्हणजे देव मोठा, देव मोठा, संत मोठे, संत देव मोठा. हाणामारे गंमत आल्यात. आपण लोकशाही आपण आपली मतं जाणून घेऊ. मुचवाले बाबा तुम्ही सांगा, देव मोठा का संत मोठे? संत संत सगळी एकाच पक्षाची का तुमच्या गावात? बरं मला सांगा, तुमचे संत कितीही मोठे असले, पंढरपूरला कोणासाठी जातात ते? देवासाठी. मग कोण मोठे? देव. आता बरीच माणसं फोडली मी, आणि ज्याला माणसं फोडताली तो मोठा पुढारी. राजकारणात पैसाच पाहिजे असं नाही. काही माणसं पैसे नसताना सुद्धा ती माणसांनी पुढे गेलेली आहेत. उदाहरण देऊ का? 12वी पर्यंत फाटलेल्या चड्डीला ठिगळ लावून घालणारे पवार साहेब इथं तुमच्या लोणीला 12वी पर्यंत. आता तुम्ही गुगलला जर सर्च केलं ना, गुगलला वर्ल्ड स्ट्रॉंग पॉलिटिकल लीडर आता जर सर्च केलं तर 4थ्या क्रमांकाचं नाव आज बी पवार साहेबांचं येत आहे. साधा फाटलेली चड्डी घालणारा माणूस, ऊस तोडणारे गोपीनाथराव, साधा ऊस तोडणारा माणूस. गोपीनाथराव गेलो, अर्धा भारत रडत होता. अर्धा महाराष्ट्र सोडून द्या, वंजारी समाज सोडून द्या, अर्धा भारत. रिक्षा चालवणारे एकनाथरावने काय किमया केली. सगळ्या बहिणींचा लाडका भाऊ झाला. त्यातल्या काही गायब झाल्या, आता काय व्हायच्या मार्गावर आहेत. रिक्षा चालवणारा माणूस होता साधा. आजही थोडंसं साधत राहणे माने, पण माणसं अशी काबूत केली ना त्या माणसाने. चाय विकणारे मोदी, चाय अद्रकवाला चाय गरम ट्रेन मध्ये. आता सध्या तुमच्या माहितीसाठी सांगतो, वर्ल्ड मध्ये अख्ख्या जगात आपल्या भारतातल्या पंतप्रधानासारखा स्ट्रॉंग पंतप्रधान कोणत्याच देशाकडे नाहीये. काही घडलं तिकडं तर पहिली परामर्श आपल्या देशातून घेतली जाते. अशी कंडिशन आहे. ही माणसं आहे ना, म्हणजे या ना नाही. आता काही माणसं फोडली मी, पण काही माणसं कळली पाहिजे. आता काय मत तुमचं, देव का संत? संतच का? हे जरा कट्टर दिसतात मला. बरं मला अजून सांगा, तुमचे संत किती मोठे असले, आमच्या देवाचं भजन करतात ते, मग कोण मोठे? देव. आता काय देव का संत? ते आता फुटायच्या मार्गावर आहे. मुंबई का गुवाहाटी, मुंबई का गुवाहाटी. देव का संत? संतच. हे जास्तच कट्टर आहे बरं काय. एक सांगू तुम्हाला, निष्ठावान माणसाला सुरुवातीला जरी त्रास झाला, शेवट त्याचा विजय असतो. सुरुवातीला त्रास होतो पण शेवट विजय होतात. अशी बरीच माणसं की त्यांना सुरुवातीला त्रास पण शेवट ते काही म्हणा महाराज, संतच मोठी आहेत. आता तुमचा देव, तुम्ही म्हणले देव मोठा आहे, तुमचा देव काळा आहे का गोरा आहे, आंधळा आहे का पांगळा आहे, कोणत्या सांधीत पुढे त्याला उजळात कोणी आणलं? मग कोण मोठं आहे? आणि याला रोपा बळे, आणि याला रोपा बळे, आणि रोपा बळे, आणि रोपा बळे, आणि याला रोपा बळे.
संतापेक्षा माझे संत मोठे, मी काय विशेषण देईल. जेव्हा अयोध्येतल्या राम जन्मभूमीचा आणि बाबरी मस्जिदीचा वाद संपुष्टात आला नव्हता, त्याच्या 2 वर्ष अगोदर केंद्र सरकारने कोर्टापुढे अहवाल सादर केला. अहवालात ददलीत म्हटलं की प्रभू रामचंद्रच जन्माला आले नाहीत, रामायणच घडलं नाही, सेतुबंधाचा प्रश्न शिल्लक राहते. तुम्ही लोकांनी सकाळ पेपरात बातमी वाचली असेल, भारतातली हिंदू जनता खवळली, जाळपोळ सुरू झाली, निदर्शनं सुरू झाली. केंद्र सरकार घाबरलं, अहवाल मागे घेतला, जनतेची माफी मागितली, पण देवाचं अस्तित्व नाकारण्याची हिंमत केंद्र सरकारने केली. माझ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला सामान्य शेतकरी पुरुष, काय देवाबद्दलचं अस्तित्व अंतकरणात निर्माण झालं कोणाचं. देवाबद्दलचं अस्तित्व प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत जावं. सगळ्यांनी एक कुटुंब भक्तीच्या दिशेने धाव घ्यावं म्हणून आपलं मनोगत कागदावर उतरवून समाजाच्या पुढे मांडण्याचा अट्टहास केला, प्रयत्न केला. पण त्याही काळी बऱ्याच दुष्टदुर्जनांना ते सण झाले. ते दुष्टदुर्जन मंडळी त्या सामान्य शेतकरी कुटुंबातल्या माणसाच्या घरी गेलेत, त्यांना बेदम मारहाण केली. तेवढ्यावर थांबले नाहीत, त्यांनी लिहिलेली सगळी कागद हिसकावून घेतलीत. अक्षरशः त्या कागदांना मोठमोठाने दगड बांधून इंद्राणीच्या डोहात बुडवण्याचा प्रयत्न केला, अट्टहास केला. पण मायबापा, तोपर्यंत माझ्या त्या सामान्य शेतकरी कुटुंबातल्या माणसाची इतकी ताकद वाढली होती, इतकी पावर वाढली होती, जे कागद इंद्राणीत बुडवले, कागद तर भिजलंच नाही, त्या कागदानं जी दगड बांधली होती ती दगड देखील थर्माकोल सारखे हलके होऊन पाण्यावर तरंगू लागली. तारी आल्या जैशाला ह्या, तारी आल्या जैशाला ह्या, समर्थ जेने केला. देवाने बांधलेला पूल केंद्र सरकारला शोधून सापडत नाही. माझ्या जगद्गुरु तुकारामांची गाथा तरली. शंका आहे काय ते कोणाला? इथे बसलेल्यांपैकी नसेल, पण हिंदुस्थानात जन्माला आलेल्या हिंदू म्हणून गेलेल्या काय हरामखोरांना शंका आहे. आणि आपली कुत्री जास्त बघतायत सध्या, बाकीची घाबरतात, त्यांना माहिती मारून टाकतील आपल्यालाही. आपली बघतात सध्या. तुकाराम महाराजांचा खून झाला, ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधीच झाली नाही, प्रभू रामचंद्र माऊली याचा बाप गेला होता पावायला. ज्यांना शंका आहे त्यांच्यासाठी विशेषण क्रमांक 2. मला सांगा, आतापर्यंत मृत्यू लोकांमध्ये देवाचे अवतार किती झाले? देवाचे अवतार 10 पैकी 9 झालेत. कलंक शिल्लक आहे, कलंकी अवतार हा शिल्लक आहे. हे झालं शास्त्राच्या दृष्टीने. भागवतकाराच्या दृष्टीने जर विचार केला तर भागवतामध्ये देवाचे 24 अवतार दाखवलेले आहेत. आणि माझ्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने विचार केला देवाचे अनंत अवतार. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळो कृपाळो दिना लागे उतरणे. किंवा मग अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. अनंत अवतार आहेत. पण जेवढे जेवढे अवतार देवाच्या मृत्यू लोकात झाले, तुम्ही आपण सगळ्यांनी वाचले, ऐकले, पाहिले, त्यातला एखादा तरी अवतार देवाचा. देव मेल्यानंतर जिवंतपणे मृत्यू लोकातलं शरीर घेऊन वैकुंठात जाताना तुम्ही कोणी पाहिलं असेल तर वरबोट करा, वाचला असेल तर वरबोट करा. माझ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आले माणूस, नाचक्या तुचक्या मनुष्य शरीराचा गोळा मृत्यू लोकात वैकुंठात झडकवण्याची पहिली प्रक्रिया फक्त माझ्या संतांनी राबवली. म्हणून संत देवापेक्षा मोठी आहेत. अजून विशेषण देता येतील ज्यांना अजून शंका आहे ना. जेवढे जेवढे अवतार देवाचे मृत्यू लोकात झाले, कोणासाठी झाले? देव कोणासाठी अवतार घेतो? भक्ता राखे पायापाशी दुर्जनांचा संहार करतो. देवाचा एक उसूल आहे. देवाचा अवतार झाला आणि एखाद्याचा देवाचं जर वाकडं आलं, पहिल्यांदा देव समजून सांगतो, दुसऱ्यांदा माफ करतो, तिसऱ्यांदा सुदर्शन काढतो, खलास करतो. माझ्या संतांचं तसं नाही. शक्यतो संतांना कोणाचं वाकडं येतच नाही. दैवाने नशिबाने आलंच वाकडं, संत त्याला मारत नाही, त्याच्या जवळ जातात. केन प्रकारे त्याला आपलंस करण्यात आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ ते मारत नाहीत त्याला. त्यातला दुष्टपणा जे खळांचे व्यंकटेश सांडू तया सत्कर्मी रते. भूतांमध्ये सुद्धा परस्पर मैत्रीचे संबंध असावेत ही संकल्पना माझ्या संतांची असल्यामुळे संत देव महाराज असं काय केलं? विना पेट्रोल, गॅस नाही, डिझेल नाही, इंजिन नाही, निर्जीव भिंत फक्त संतांनी चालविली जळ भिंती.
हारली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गाचा संगाती ज्ञानोबा माझा. मेलेला माणूस जिवंत करणारा डॉक्टर जर आता राहिला असता, धीरूभाई अंबानीच्या पोराने म्हातारं मरून नसतं दिलं. डॉक्टर साहेब किती कोट पाहिजे सांगा, म्हातारं जिवंत ठेवा. अजून तसला डॉक्टर जन्माला नाही आला. माझ्या संतांनी नुसतं मेलेला माणूस जिवंत नाही केला. तुमच्या जिल्ह्यात मेलेले सच्चिदानंद बाबा जिवंत करून त्यांच्याकडनं दुर्मिळ असणारा ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ समाजासाठी उपलब्ध करून. मेले माणूस जित उठवेल वेळ काळा ते ग्रासील कैसा वासतो बोलतोय, खूप प्रमाणात देता येतील, खूप प्रमाणात. म्हशीचं पोरग काय म्हणतात तुमच्याकडे तर म्हशीच्या पोराला? 3-4 नाव त्याला, हाल्या, हेला, रेडा, टोनगा, पारडू, 3-4 नाव त्याला. ज्याच्याकडे म्हशी असेल त्याला विचारा किती जड येते. मला जर आईला प्यायला सोडवायला गेलं, आई आणि मालक फरकच नाही समजत, त्याला मालकालाच मुसंडे मारते आई समज. जेव्हा मालक कानफाडीत मारतो तर त्या लक्षात एक रॉंग नंबर लागलाय. आणि 7-8दा म्हशीत जर सोडलं, दिवसभर आई शोधतो तो. गावरान गायचं वासरू 500 गायात सोडा, बिनचूक आई शोधते. जी लात मारणार नाही ती आपली आई, टोनग्याला. त्याला कोण आई कळते का कोणाला? टोनग्याला. टोनकीचे तर ज्यांना आई कळत नाही, बहीण कळत नाही, कोपर्डी कळत नाही, नगर कळत नाही, मतिमंद कळत नाही, लिफ्ट कळत नाही, मेट्रो कळत नाही, फ्लाईट कळत नाहीत, टोनगेली तर काय ती. पण एवढी टोनग्याची जड जात. संतांच्या लक्षात याचा उद्धार करावा. मस्तकावर हात ठेवला, रेड्या मुख्यवेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. महिषी पुत्रा मोखे बोलवणी शोधे, महिषी पुत्रा मोखे बोलवणी शोधे. चाल बने फिरते सोनिया, चाल बने फिरते सोनिया. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. अजून या गोष्टी देवाला शक्य नाही झाल्या हो. स्त्रीचा पुरुष करणारा डॉक्टर जर आता राहिला असता, ज्यांना ज्यांना जास्त पोरी झाल्या समुदाय डॉक्टर गाठला असता, डॉक्टर साहेब आमची सगळ्याची कॉन्ट्रीब्युशन घ्या, सगळी पोरं करून द्या, मग मात्र संप्रदाय मोठा झाला असता माझा. आता काय छोटा राहिला नाही. आणि जे संप्रदाय जे चाललंय सध्या सोशल मीडियावर, ही संख्या वाढल्यामुळे झालंय. परिवार मोठा झाला का कल निर्माण होतो. तसा संप्रदाय माझा परिवार मोठा झालाय. एवढ्या मोठ्या परिवारामध्ये, एवढ्या मोठ्या संप्रदायामध्ये थोडंफार गालबोट लागू चालूच असतं. ठीक आहे, समाजाला अपेक्षा आहेत आमच्याकडनं, पण आमच्यात बी काही सगळी एका घरातली आलेली नाहीत ना, सगळी एका संस्काराची आलेली नाहीत, सगळी एका खानदानातली आलेली नाहीत. काही गावातून हुसकून दिलेली, टाकून दिलेली, ज्याला घरात त्रास देतो त्याला आळंदीत टाकत होते पूर्वी. मग त्यातले काही आलेले काही संस्कार जिवंत होतात ना पूर्वीचे. त्यामुळे जे चाललंय सोशल मीडियावर थोडंफार, या सगळ्या गोष्टी एवढ्या गाहे धरण्यासारख्या नाही आहेत. त्यात काही खऱ्या आहेत, काही खोट्या आहेत, काही खतपाणी घातलेले आहेत, काही खरंच केलेले आहेत. या सगळ्या गोष्टी जे होतात परिवार वाढल्यामुळे झालंय. पण जर तसा डॉक्टर राहिला असता, मुलीच औषधाला भेटल्या नसत्या. ज्यांना पोरी झालं, डॉक्टर साहेब द्या पोरगं करून, सगळ्यांना पोरगच पाहिजे ना सध्या. कारण काय झालंय, टेंडन्सी लोकांची बदललेली आहे. मुलगा झाला की 3-3 अरे काय झालं, हा महाराज मुलगा झाला, घ्या पेढा. जर मुलगी झाली अरे काय झालं, हा महाराज मुलगी झाली. कसा लखवा झाला याला. मुलगा आणि मुलगी झाली जेव्हा समान आनंद होईल तेव्हा समजायचं आपण कुठेतरी सुखाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. बदलली पाहिजे लोकांची टेंडन्सी. पुन्हा म्हणतात मुली मिळत नाही. मग सध्या बऱ्याच समाजात मुली नाही आहेत.
ब्राह्मण, मारवाडी, राजपूत, गुर्जर, वंजारी, पिंजारी, माळी, कोळी, साळी, चांभार, कुंभार, शितार, सुतार पोरीच नाही आहेत. बऱ्याच समाजात पोरी नाहीत. मराठी समाजाचा 2014चा सर्वे माझा 70% पोरं 30% पोरी होत्या. आता तर भेटतच नाहीत. प्रत्येक गावात 30-30, 35-35 वर्षाची 30-30, 35-35 पोरं मोकळी आहेत. महाराज ब्राह्मणांमध्ये तर पोरीच नाहीत, मारवाड्यांमध्ये पोरी. ब्राह्मणाच्या 2-4 पोरांच्या बायोडाटा माझ्याकडे आता बी पडलेत. महाराज कोणत्या जातीची बात? त्याला मोठून उठ मायला म्हणलं 16 घातलं तर आमच्या लोकांना धक्का लावून देत. आमच्या पोरी बरं परत आलंच नाही ते माझ्याकडे. अरे आमचाच माल आम्हाला शॉर्ट पडला, तुम्हाला कुठून पुरवायचा? आहेत बिचाऱ्या थोड्या बरं त्या इकडे तिकडे चालल्यात आणि त्याला कारणीभूत फक्त आपली पोरं आहेत. तू राग मान नको बाळा, पण तुला खरं सांगतो नाही आजी एक स्पष्ट तिथे सांगतो ना मी. आणि आपल्या पोरींना लाज वाटली पाहिजे हो. एवढे देवधर्म करणारे एवढे सुसंस्कारित पोरं ती सोडून त्यांच्या पाठीमागे चालल्यात आपल्या पोरी. लवजियात खूप मोठा बोकळवलेला आहे सध्या. हे खेड्यागावातले मुसलमान सोडून द्या, पण टार्गेट आहे त्यांचं सध्या. परिस्थिती बदललेली आहे. मी त्यात काम करतो, मला माहिती आहे. सध्याची कंडिशन इतकी अवघड आहे, सगळ्यांचं दुर्लक्ष आहे त्याच्यावर. मस्त डोळे झाकलेले आहेत आपण सगळ्यांनी. मै भला मेरी बीवी भली. आणि त्यामुळे परिस्थिती जेव्हा पेटत आपल्या जवळ येईल तेव्हा आणि ज्याची पोरगी गेली त्याचं नाही, आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. माझं असं मत आहे, एखादी हिंदू तरुणी माझ्या ओळखीची नसेल, माझ्या गावची नसेल, तालुक्याची नसेल, जिल्ह्यातली नसेल, माझ्या जातीतली नसेल, पण जर ती कुठेतरी वाकडा पाऊल टाकत असेल तर आपलं कर्तव्य आहे तिच्या कान पडतेक द्यायची. दिल्यानंतर जर तुमच्या केस झाली तर सोडायची जबाबदारी मी घेतो. या सगळ्या गोष्टी सध्या अवघड आहे हो. काय झालंय, या खांद्याची गेली का दुसऱ्याला आनंद होतो. तेच चाललंय. या पक्षाचं काही नाही गेलं का दुसऱ्या पक्ष उचलून धरतो. आपण याने संपत चाललोय. आपण कुठेतरी एकी दाखवली पाहिजे. परिस्थिती अवघड आहे. 1.5 लाख मुली महाराष्ट्रातून गायब आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो. अजून त्या FIR सुद्धा दाखवलेल्या नाही तेवढ्या. मुंबईसारख्या शहरात तुम्ही आत्ता बी जा. बरं जी मुलगी गेलेली आहे ना, तिला 2-4 महिने अशी धुंदी असती, ती त्याच्याच बाजूने असते. कोर्टात जाऊ द्या, कुठे जाऊ द्या, 2-4 महिन्यानंतर जेव्हा ते कारखाना सुरू होतो पोरं पैदा करायचा, मग ती ध्यानावर येते तेव्हा तडफडते मासोळीसारखी. या कीर्तनात बोलण्यासारख्या गोष्टी नाहीत, पण सध्याची परिस्थिती तशी आहे म्हणून सांगतो तुम्हाला. भीषण परिस्थिती आहे. मुलींना माझं आव्हान आहे, या सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुम्हाला एक विनंती करून जाईल मी. तुम्ही खुशाल लव्ह मॅरेज करा. अरेंज मॅरेज करण्याची इच्छा नाही तुमची, लव्ह मॅरेज करा, पण किमान माझ्या पांडुरंगाला शरण जाणारी हिंदू पोरगा असला पाहिजे त्याच्याबरोबर करा. परिस्थिती गंभीर सध्या. बोलायचं कोणी? आणि याला 40% आई कारणीभूत आहे. सगळ्या खेड्यातल्या महिला आहेत. तुम्ही विनंती करतो, माझ्यापेक्षा बारक्या असला तर मुली म्हणून स्वीकारा, बरोबरीचा असल्या तर बहिणी म्हणून स्वीकारा, मोठ्या असल्या तर मुलगा म्हणून स्वीकारा. मला मी बारकाने सांगतो, कीर्तनात अभंग नाही सुटला तरी चालेल. सध्या हीच गरज आहे. मी कीर्तन बंद केलीच जवळजवळ. मी फक्त हिंदुत्वाचंच काम करणार आहे पुढे चालून. तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवतो, मुलगी जर तुमची कॉलेजला गेली, तिच्याकडे मोबाईल कोणता आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे का, तिने कोणते कोणते ॲप त्यात डाउनलोड केले म्हणजे इन्स्टॉल केलेले आहेत, ते इन्स्टॉलेशन केलेल्या ॲपमध्ये ती कोणाकोणाशी चॅटिंग करते का, व्हॉट्सअप आहे का, इन्स्टा आहे का, तिला फेसबुक आहे का, या सगळ्या गोष्टींवरती आपलं नियंत्रण ठेवायचं. रागवून नाही. प्रत्येक आईला मुलगी ही फ्रेंड समजली पाहिजे. फ्रेंड सर्कल असलं पाहिजे मुला मुलीचं, म्हणजे मुलाचं बापाचं, मुलीचं आईचं. ती कॉलेजला गेल्यावर किती तास किती वेळचा आहे तिचा, तिला यायला किती मिनिटं लागतात हे आईने लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही भाकरी थापण्यात नुसतं तेवढंच काम नाही करायचं. तुमची मेन जबाबदारी ती. यांना अर्धा तास लेट जेवण दिलं तरी चालेल, पण जर ती 2 मिनिटं लेट झाली तर तिला लगेच विचार, बाळा तू 2 मिनिटं कशी काय लेट झाली. रागवून नाही. तिने प्रेमाने झाले पाहिजे, आई मला आज हे भेटलं तो भेटलं, मी तिथं एवढं बोललं. या सगळ्या गोष्टी जीवनात बदल. जोपर्यंत तुम्ही मुलींना विश्वासात घेत नाही तोपर्यंत ही पळापळी थांबणार नाही. आणि याच्यावर बोलायची कोणी हिंमत करत नाही सध्या. मी ठरवलंय, माझं जगून झालंय, झाला गुन्हा दाखल, जेलमध्ये जाऊन बसेल, पण ज्या गोष्टी सत्य आहेत ते मांडण्याचा मी अट्टास करणार आहे. परिस्थिती बिघडत चालली हो सगळी. समाजाची लेवलच खाली गेली पूर्ण.
यात तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. इतक्या मुली सध्या भीषणता आहे की बऱ्याच गावांमध्ये पोरी नाही, बऱ्याच समाजात पोरी नाही आहेत. पण तरीही एका गोष्टीची खंत मी आज व्यक्त करून जाईल. आणि आज नाही, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण प्रयत्न करतोय सगळे, त्यात सगळ्यांचे प्रयत्न चालले आहेत. केंद्र सरकार प्रयत्न करते, राज्य सरकार प्रयत्न करते, झेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायत, समाजसेवक, कीर्तनकार, डॉक्टर, वकील, पुढारी, पत्रकार सगळे प्रयत्न करतायत. हुंडाबंदी झाली पाहिजे. झाली का हुंडाबंदी? मोठा कायदा आहे. ज्यांनी कायदा बनवलाय ते सुद्धा लग्नाला उपस्थित राहतात. काय काय दिले त्यांनाही कळते, पण तरी कारवाई होत नाही. पण एक सांगू, आम्ही कीर्तनकारांनी जर ठरवलं तर आम्ही हुंडाबंदी करू शकतो. फक्त मुलींनी आम्हाला साथ दिली. आता इथे बऱ्याच मुली बसल्यात, तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे माझं. लग्न जमायला लागलं का बैठक बसते. बैठक बसली ते बैठक मुलींनी चुरून ऐकायची. आपल्या वडिलांच्या ताकदीपेक्षा ते मुलावाल्याची पार्टी जर जास्त काही मागत असेल, हळूच बैठकीत जायचं. सुशिक्षित आहात तुम्ही, आता 50% आरक्षण आहे तुम्हाला. हळूच बैठकीत जायचं, खाली मान घालून, मर्यादा उल्लंघन नाही करायची. खाली मान घालून वडिलांना नाव द्यायचं, बाबा नवरदेवाबरोबर 5 मिनिटं बोलायचं, आतमध्ये पाठवून द्या. खेडेगावात मोठी घरं असतात. बैठक पूर्ण सुरू ठेवायची, नवरदेवाला आतमध्ये बोलून घ्यायचं. आणि प्रत्येक पूर्वी 2-4 तरी मैत्रिणी असतातच, मॅसेज करून बोलून घ्यायच्या. मागच्या दाराने आतून दार बंद करायचं आणि त्याला असा ठोकायचा, नऊ तरुणी नो कंबर कसोनी उठा ग, हुंडा जो मागेला त्याला धरोनी कुठा ग. हुंडा जो मागेला त्याला धरोनी कुठा ग, हुंडा जो मागेला त्याला धरोनी कुठा ग. त्यातलं नाही, त्यातलं असा ठोकायचं. फक्त एक दक्षता घ्यायची, मारत असताना अंगावर जखम होऊ द्यायची नाही, मुक्का मार द्यायचा. मारून झालं, मस्त गरम पाणी द्यायचं, फ्रेश करायचं, त्याला नवीन टॉवेल द्यायचं, पुन्हा बैठकीत आणून बसतो जणू काही घडलंच नाही. त्यावेळेस म्हणलं पाहिजे, बाबा पुन्हा कुठं बैठकीत नेऊ नका, मला हुंडाच मागणार नाही कोणी, पण जोपर्यंत तुम्ही मिळीमिळी आहात, तुमच्यावर अत्याचार ठरलेले आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं तुमचा जन्म रडण्यासाठी आहे का? आता नुसतं बोंबलायचं काम चालू आहे, महिला सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही. अरे कायदा तुमच्या बाजूने. पूर्वीच्या महिला आठवा ना, पूर्वीच्या महिला पारतंत्र्यात होत्या तरी सक्षमीकरण होतं त्यांचं. आता तुम्ही स्वातंत्र्यात आहात तरी रडताय. आठवा, झाशीची राणी लक्ष्मीबाई निंबाळकर, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, जिजाऊ साहेब, आठवा ना. धनगराची महिला हो, अहिल्याबाई होळकर धनगराची महिला. मोगलांनी सगळे ज्योतिर्लिंग फोडून काढलेत, 12ची 12. त्या माऊलीने मुठभर मजूर बरोबर घेतलेत आणि मुठभर मजूर बरोबर घेऊन 12ची 12 ज्योतिर्लिंग तेव्हा निर्माण केली. आजही ती मंदिर दिमागात उभी आहेत सगळी. काय त्या माऊलीचं, एक महिला 350 वर्षापूर्वीची गोष्ट, 350-400 वर्षापूर्वी. आठवा ना तुम्ही, या सगळ्या गोष्टी आठवा. तुम्हाला चूल आणि मूल याच्या पलीकडे काही अधिकार नव्हता. तुम्ही आता चंद्रापर्यंत गेलात ना, हे फक्त सावित्रीबाई फुलेंचे उपकार आहेत. आणि तुम्ही आता राजरोसपणे आहे तशा फॅशनमध्ये बाहेर फिरू शकताय. याच्यासाठी माझ्या जिजाऊ साहेबांची कुशपणाला लागली आणि म्हणून त्या कुशीतून या देशाचा जाणता राजा छत्रपती शिवबा निर्माण झाला. आणि म्हणून आपण आज राजरोसपणे आपण कीर्तन करतो. या सगळ्या गोष्टी होत आहेत ना, त्या महात्म्यामुळे होत आहेत. आमच्यातली काही बोंबलतात, शिवाजी महाराज कीर्तनात सांगू नये. मग तुझा बाप सांगायचा का? अरे शिवाजी महाराज संतांपेक्षा कमी होते का? शिवाजी महाराज नसते तर संतही राहिले नसते. तेव्हा संतांना सुद्धा त्यांना त्या टायमाला संरक्षण द्यावं लागलं. या सगळ्या गोष्टी बोलला मी, त्यामुळे वादग्रस्त ठरतो मी. आणि माझं मी ऐकून घेत नाही, पटकन उत्तर देतो ना, ते नडतं मला, बाकी काही नाही. सध्याची परिस्थिती अवघड आहे, गंभीर स्वरूपाची परिस्थिती. एक जाऊ दे, मी तिकडे जात बसत नाही, मला तर वेळ नाही पुरणार. स्त्रीचा तो केला पुरुष व्हायच्यावर बोलणं, स्त्रीचा पुरुष त्याच्यावर आपलं बोलणं. एका राजाला सारख्या पोरी व्हायच्या,
2 झाल्या, 5 झाल्या, 7 झाल्या, 11. ऐकला दृष्टांत तुम्ही, रस्त्यात आला म्हणून सांगतो आता. 14 पोरी झाल्या. राजा म्हणले आता जर 15ही पोरगी झाली, राणी खलास करतो, पोरगी मारून टाकतो. राजाचं नशीब असलं बेकार, त्याला 15ही पण पोरगीच झाली. राणीला कळलं, राणी रडायला लागली. पण जिने बाळंतपण केलं तिला काय म्हणतात, मग दाईन दाशी शिवून काय म्हणतात, दाईन. तिने तोंड दाबलं, राणी सरकार रडू नका. का बरं, तुम्ही दोघी नाही, तिसरा मृत्यू माझा आहे. त्याचं कारण असं, आतापर्यंत जेवढ्या मुली जन्माला आल्यात ते सगळी बाळंतपणे मी केलेली आहेत. राजा मलाही शिल्लक ठेवणार नाही. मग राणी सरकार आपलं मरण तर निश्चित आहे, मला एक युक्ती सुचली, फक्त आज्ञा करा. राणीने विचार केला, मरणार तर होता, पण काय करते पाहिजे तरी, जा तुला काय करायचं कर. ती दाशी बाहेर पडली. तिने सगळीकडे आरडाओरडा केला, राजाला मुलगा झाला, राजाला मुलगा झाला. राजा झाली होती मुलगी, सगळीकडे आरडाओरडा केला, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. वाऱ्यासारखी बातमी सगळीकडे पसरली. राजाच्या कानावर बातमी गेली. इतका आनंद झाला राजाला, जी हातात सापडेल ते राजा दान करा. ब्राह्मणांना गाया दान, अन्नदान, वस्त्रदान, भूखंडची भूखंड दान दिली, आदर्श दान, 2G सेप्टम दान, सिंचन दान, चारा दान, युरिया दान, कोळसा दान, घरकुल दान, महाराष्ट्र सदन दान, चिक्की दान, बिस्किट दान, उंदराचं औषध दान, 100 कोटी दान, 50 खोके दान, जे सापडल ते दान. 3 दिवस दान नसतो. तिसऱ्या दिवशी राजा नटला, बर्जरीत वस्त्र घातले, राज दरबारातून राजमहालाकडे मुलाचं मुखदर्शन पाहण्यासाठी निघाला. रस्त्यात दाशीने आलो, राज्य सरकार कुठे निघालात? मुलगा झाला, मुखदर्शन. तुम्ही जाऊ शकत नाही का? तुम्हाला मुलगा झाला खरा, पण जेव्हा बाळंतपण सुरू होतं मी एकटी तिथे होते. तिथे एक आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीने चेतवले की या बाळाच्या बापाने किमान 12 वर्ष चुकून सुद्धा या बाळाचा जर चेहरा पाहिला, तोंड पाहिलं, तोंड पाहता क्षणी मुलगा मरून जाईल. राजाला घाम फुटला हिवाळ्यात. राजाने विचार केले तर म्हणले 14 पोरीच्या पाठीवर जन्माला आलेले पोरग तोंड पाहिलं पण मरून जाईल. पण शहाणी माणसं डगमगत नाहीत, संयमाने काम घेतात. आणि नेहमी सांगतो, कोणतंही संकट आलं डगमगून जायचं नाही, त्याच्यावर शांतपणे विचार करायचा, त्याच्यावर मार्ग शोधायचा. एवढे टेन्शन घेतले, पुढारी दाखवाच आत्महत्या करून मेली असती. किती प्रकरणं घडतात, किती त्यांचे अपमान होतात, कधी या सगळ्या गोष्टी घडतात. काही गोष्टी संयमाने घ्यायला लागतात. मनुष्य हा संकटासाठीच आहे. संकटाला तोंड देऊन माणूस सक्षम होत असतो. संयम. राजा सावरला ना 15-20 मिनिटाने. राजाने विचार केला, 15 म्हणजे 14 पोरींच्या पाठीवर ना एवढ्या दिवसांनी झालाय ना, 12 काय 15 वर्ष मी त्याचं तोंड पाहणार नाही. विठ्ठल 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 दाशीला आनंद झाला. दाशीने विचार केला, आता 3 पंचवार्षिक आपल्या पदाला धोका नाही. राणी सरकार 15 वर्ष आता तुमच्या केसाकडून धक्का लावू शकत नाही. राजालाही आनंद झाला, राणीलाही आनंद झाला, दाशीलाही आनंद झाला. राजा मागे फिरला. राजाने असली योजना राबवली, राज्याचं डायरेक्ट डिवायडेशन केलं. जे मूळ राज्य होतं राणीच्या ताब्यात देऊन टाकलं. नवीन राज्यात जसं आपण मागे आंध्रातून तेलंगणा काढला, MP मधून छत्तीसगड काढला, UP मधून उत्तरांचल काढला, तसं डिवायडेशन केलं राज्याचं. रेडीमेड राज्य राणीला दिलं. नवीन ऑफिस उभे करता 12, 13, 14 वर्ष उठून गेले, तोपर्यंत त्या जुन्या राज्यामध्ये त्या मुलीवर सगळे संस्कार मुलाचे म्हणजे बिंबवले गेलेत. शिकार शिकवली गेली, राजनीती शिकवली गेली, भाला कसा चालवायचा, तलवार कशी चालवायची, या सगळ्या गोष्टींचं शिक्षण दिलं गेलं. वेदाचा, शास्त्राचा, पुराणांचा सगळा अभ्यास करून घेतला गेला. आता ती मुलगी बरोबर 15 वर्षाची झाली. राजाने विचार केला, आपल्या मुलाचं तोंड आता नवरदेवाच्या वेशात बघायचं. शेजारच्या राजाला मुलगी होती, मागणी घातली, देणं घेणं, राजाकडचं लग्न देणं घेणं ठरलं. इकडे काय पद्धती लग्नाची मला माहिती, पण आमच्या पुण्याकडे आजही लग्नाला 5-5, 7-7 कोटी रुपये खर्च होतोय. आणि लोक कशासाठी एवढा खर्च करतात काय कळत नाही मला. तुम्हाला सगळ्यांना विनंती माझी, राग येईल कदाचित, जास्त पैसा असला पोरापोरीची भविष्याची तरतूद करा. काय ते पैसे खर्च करून पाय पिकत घेतल्यासारखं आहे ना. बरं एवढाही खर्च केला तुम्हाला लोक चांगलं म्हणतील असं नाही. कितीही मोठं लग्न करा, समाज खाऊन नावं ठेवणार आहे. एकाने 7 कोटी रुपये खर्च केले लग्न आहे. माझ्या मित्राच्याच पुतण्याचं लग्न होतं, काहीच कमी नव्हतं. राजकीय, धार्मिक, सामाजिक सगळ्या क्षेत्रातली सगळी मान्यवर होती, संगीत क्षेत्रातली होती, सगळी होती. पार बेला शेंडे, सलील कुलकर्णींपासून तर 7-8 खासदार होते, 20-25 आमदार होते, किमान 200 कीर्तनकार होते, नामांकित ते बी.
टॉपची, मी सध्या महाराष्ट्रातल्या 50 टॉप पैकी एक आहे. मी 3ऱ्या लाईनला होतो, माझ्या आधी 2 लाईन होत्या पुढं, एवढे कीर्तनकार होते. लग्न लागलं, मी त्यांना विचारलं, भाऊ लग्नाला खर्च किती झाला? ते म्हणे महाराज 5.5 कोटी रुपयाची बिलं आलेत, आज 1-1.5 कोटी रुपयाची यायची राहिले, म्हणजे 7 कोटी रुपये लग्नाला खर्च झाला. पण एक त्यातली उणीव सांगू तुम्हाला, थोडा आवाज दे बाळा व्यवस्थित, नाही का? त्यातली उणीव सांगतो. जेव्हा लग्न लागलं, आम्ही पार्किंगकडे निघालो गाड्यांकडे, एक धोत्रावाला माणूस, म्हातारा माणूस बोलता बोलता बोलला, ते म्हणे भाऊंनी लग्न खूप मोठं केलं, पण वांग्याची भाजी जरा कच्चीच होती. म्हणजे 7 कोटी रुपये खर्च करून सुद्धा जर लोक त्याचा उणीव शोधत असतील तर कशासाठी तुम्ही एवढं लग्न करताय? साध्या पद्धतीने लग्न करा, अन्नदान करा, मुलामुलीची भविष्याची तरतूद करा. पण हे राजाकडचं लग्न होतं, वेगवेगळे मंडप घातलेत, वेगवेगळ्या पत्रिका छापल्या, लॉंग फॉर्मच्या वेगळ्या, शॉर्ट फॉर्मच्या, हिंदीत वेगळ्या, मराठीत वेगळ्या, त्यांच्या भाषेत वेगळ्या, फ्रेंड सर्कलसाठी वेगळ्या, पुढाऱ्यांसाठी वेगळ्या, साधू संतांसाठी वेगवेगळ्या पत्रिका बनवल्या, वेगवेगळ्या मंडप, वेगवेगळे वाजंत्र, ढोलले, जिम, तरत बँजो पार्टी, सगळ्यांना निमंत्रण दिली गेली. वेगवेगळे आचारी बोलत, मालवणी पद्धतीचं वेगळा, गुजराती थाली वेगळी, साऊथी थाली वेगळी, महाराष्ट्रीयन पद्धतीने भेलपुरीवाले, पाणीपुरीवाले, नॉन व्हेजवाले, व्हेजवाले, ज्यांना कांदा लसूणचा सेपरेट मंडप लांब, ज्यांना चालत नाही त्यांचा, शिंगोळेवाले वेगळे, मासोळेवाले वेगळे, आळूच्या वळ्या वेगळ्या, खानदेशातले मांडे वेगळे, विदर्भातली डाळबट्टी वेगळी, साताऱ्यातला माद्या वेगळा, तिकडचा तो आगरी मसाला वेगळा, जे पाहिजे ते सगळे आचार्य उपस्थित ठेवलेत. सगळे पक्ष बोलवलेत, राष्ट्रवादी काँग्रेस बोलवलं, भाजप बोलवलं, सेना बोलवली, मनसेनं त्या मनसेवाल्यांना बोलवलं, रामदास भाऊ बोलवले, आठवले. रामदास भाऊ भाग्यवान माणूस आहे, सरकार कोणाचंही असो, बिन खर्चाचा मंत्री, 1 रुपया खर्च करायची गरज नाही. भाग्यच लागतं याला. काय काय इकू मोकळी झाली पण नंबर नाही लागला, तो माणूस फुकट. ते दिल्लीतले केजरीवाल त्यांना बोलवलं, युपीतली माजी मुख्यमंत्री मायावती त्यांना बोलवलं, ती पश्चिम बंगालची बाई काय तिचं नाव ममता, तिचं नाव ममता, तिला अजिबात ममतो नाही, ती ममता, तिला बोलवलं. युपीमधून काही यादव, काही बिहारमधून काही यादव बोलत, 2-4 चुकून राहिली अजून देवाच्या काळातली, ती अजून त्रास देतात आपल्याला. अखिलेश, नितीश, लालू तर म्हणा जब तक रहेगा समोसे में आलू तब तक रहेगा बिहार में लालू. ते नेमकं चाऱ्या घोटाळ्यात सापडलं हिवाळ्यात सापडलं. एकच ब्लँकेट पांघरायला भेटली, जी झोपलंच नाही ते पांघरून बसलं, थंडी वाजायची त्याला. त्याने दुसऱ्या दिवशी कोर्टाला लेटर लिहिलं, जज साहब बहुत ठंडी बसती, कुछ इंतजाम कीजिए. कोर्टाने मस्त जजमेंट दिलं, बहुत हारा चारा खाया, थोडा ठंडा भी सहलो, ठंडा कुलकुल. सगळ्यांना निमंत्रण दिली गेली. सगळे साधू संत बोल, मोरारी बापू, आसाराम बापू, संत भयू महाराज, श्री श्री रविशंकरजी, सुधनजी महाराज, जय गुरुदेव, आम्मा भगवान, निर्मल बाबा, निर्मला देवी, राधेमा, राम रहीम, रामपाल, बागेश्वर धाम, देवकी नंदन ठाकूर, प्रेमानंद बाबा, वारकरी संप्रदायाचे वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर बोलवलेत, डोक महाराज बोलवलेत, निवृत्तीबाई इंदुरीकर म्हणजे आमच्यातला शरद पवार साहेबांना म्हणावं रात्री 2ला सभा घ्या, कार्यकर्ते किती राहतात सांगा. आणि माझं चॅलेंज आहे, रात्री 2ला इंदुरकर जर कीर्तन ठेवा, जर मंडप नाही भरला तर कीर्तन करायचं सोडून दे. आमच्यातला शरद पवारच येतो. सगळ्यांना निमंत्रण गेली, सगळे. आता ज्याला जो ब्रँड पाहिजे तो ब्रँड बोलवला. विस्कीवाल्याला विस्की, रमवाल्याला रम, मॅकडॉलवाल्याला मॅकडॉल, ओशीवाल्याला ओशी, ओळखावाल्याला ओळखा. मला 4-5 नावं पाठ आहेत, एका रे नंतर परत टार्गेट होईल. पाठ केले मुद्दा म्हणून मी सांगण्यासाठी. तसे 350 ब्रँड आहेत म्हणतात. आणि ज्याला कोणती बी चालते त्याच्यासाठी 200 फुटर 200 सरमाडीचं बॅलर भरून ठेव. काही नुसते असेच करायचे. ऐ वा वाजवायचं नाही, वाजवायचं नाही. असंच नाही. अख्ख्या गावात आपल्याला, अरे तू गेलेली केशात ना ते लागतात कोण बेवड्याच्या. आता एवढी प्यायची म्हणलं काय हे का, हे नाही पाहिलं. ही सगळी तयारी झाली लग्नाची. आणि लग्नाच्या तयारीमधून ते लग्न 2 दिवसावर आलं. त्या मुलीच्या लक्षात आलं, कोणत्या नवरदेव मुलीच्या लक्षात, आज ना उद्या पितळ उघड पडेल. मग सत्य माझा बाप पचू शकत नाही, मी मुलगी आहे. बापाच्या लक्षात आल्यावर बाप आम्हाला जिवंत ठेवणार नाही, आम्ही तिघी मरू, बापही मरेल, राज्य सुरक्षित राहणार नाही. मग झाकली मूठ 1.25 लाखाची. मी जर एकटे गायब झाले, या दोघींचे प्राण वाचतील, बाप जिवंत राहील, राज्य सुरळीत चालेल. चांगल्या संस्काराची मुलगी शिकारीचे कपडे परिधान केलेत, घोड्याला टाच मारली आणि आत्महत्या करण्यासाठी
शिकारीच्या निमित्ताने ती मुलगी अरण्यात निघून गेली. इतकं दैव तिचं चांगलं. ज्या रस्त्याने ती निघाली त्या रस्त्याने माझे संत शिरोमणी नामदेव महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज पायी तीर्थयात्रा करीत होते. त्यांच्या भजनाचा नाद तिच्या कानावर पडला. नारायण नारायण श्रीमान नारायण नारायण चांगल्या संस्काराची मुलगी. तिने विचार केला संत दिसत आहेत, या जन्माची तर वाट लागलेलीच आहे. त्यांच्या दर्शनाने कदाचित पुढच्या जन्माचं काहीतरी सार्थ करून पटकन पोरगी खाली उतरली. माऊलींच्या पावर नतमस्तक झाली. माऊलीने आशीर्वाद दिला, बेटा घरी जा, आनंदाने लग्नाला उभा राहा, इथून पुढचा प्रपंच सुखाने समाधानाने कर. जिह निमिष मात्रे देह पालटीला, जिह निमिष मात्रे देह पालटीला, निमिष मात्रे देह पालटीला, निमिष मात्रे देह पालटीला, जिह निमिष मात्रे देह पालटीला. शब्द वापर, निमिष शब्द वापरलाय. निमिष म्हणजे पापणी आपल्या आदळतीने एकमेकांच्या वर जाते आदळून, त्या क्षण निमिष. तेवढ्याच वेळात स्त्रीचा पुरुष झाला. या अजून अघटित घटना आहेत, कोणी विश्वास ठेवणार नाही याच्यावर. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा.
नाही ते भी पाठ आहे. ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. महाराज आम्हाला माहिती आहे स्त्रीचा माऊलीने पुरुष केला, तुमच्या समजा एखाद्या मानवाच्या जीवनात बदल केला का? मी मगाचे सांगितलं वाल्या कोळ्या इतकं पाप कोणीच नाही केलं. किती पाप केलं होतं? 7 रांजण मोहरी सारख्या दगडांनी बरे तेवढे ब्राह्मण मारले. रांजण केवढे होते माहिती तुम्हाला? 3 माणसं दिवसभर काम करत होती तर एक रांजण साफ केलं जातं, असली 7 रांजण. एवढं पाप. पण आमच्या संतांच्या लक्षात आलं, मस्तकावर माऊली म्हणजे हात ठेवला. नारद महर्षीने मस्तकावर हात ठेवला. परिणाम कोळियाची कीर्ती वाढली गहन. कोळियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामादी. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या 12,000 वर्ष अगोदर रामायण निर्माण झालं. त्यानंतर प्रभू रामचंद्र जन्माला आले. शिवाय जन्माला आल्यानंतर देव असूनही देवाला मनाने वागता नाही आलं. जसं वाल्मिक म्हणजे वाल्याकोळी म्हणजे वाल्मिक ऋषी तसंच वागावं लागलं. त्याचंही उत्तर नामदेव मला बोलीला वाल्मिक तैसेची करीन वरतोनी दावीन नामा म्हणे. वरतोनी दावीन नामा म्हणे. वरतोनी दावीन नामा म्हणे. वरतोनी दावीन नामा म्हणे. कोळियाची कीर्ती वाढली गहन. बोलता बोलता घड्याळकडे लक्षच नाही. घड्याळ आलं मापात. अजून आपल्याला अभंगात घुसायचंय. कोळियाची कीर्ती एवढा पाप असताना वाल्या कोळी. नामदेव महाराजांनी ते सगळं संतांचं ऐकलं, विचार केला की एवढा पापी असणारा वाल्या कोळी त्यांनी 100 कोटी श्लोकात रामायण लिहिलं. देव पुन्हा तसं वागला. मी देवाच्या जवळ राहतो, देवाला नैवेद्य दाखवतो, माझ्याशी गप्पा एवढे जवळचे संबंध असून सुद्धा देवाने मला अंधारात ठेवलंय. राग आला नामदेव महाराज. ती जी 15 कुटुंबातली 15 चर्चेला बसली त्यातून नामदेव महाराज उठले डायरेक्ट देवळात गेले. सांगितलं देवा तुझ्यासारखा धोकेबाज मी अजून नाही पाहिला. वरून गोड बोलतो खाली पाय दाबतो नाही रे देवा. गप्पा माझ्याशी मारतोस, नैवेद्य माझा खातोस. देवा तुला आंघोळ मी घालतो. हे देवा तुझ्या अंगावर कोणते कपडे शोभून दिसतात हे कॉम्बिनेशन फक्त मला कळतं. एवढे जवळचे संबंध असून सुद्धा तुम्हाला अंधारात ठेवलंय. पण तेव्हा मी आता गप्प नाही, पण मी सुद्धा तुझे 100 कोटी अभंग लिहिल्याशिवाय मला 100 कोटी तुझे करीना भंग. तेवढ्यात देवाने तोंड म्हणे पांडुरंग ऐक. म्हणे पांडुरंग ऐक ना. या लोकांनी बाकीचं काय घेऊन बसतात, तिकडे जात बसत नाही. प्रत्येक युगात